श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत बटाटा आणि मक्याच्या दाण्याची भजी। तर इथे मिक्सरमध्ये 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घेतलात तरी चालेल। 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून बडीशेप। आता हे असंच प्रथम वाटून घ्यायचं आहे, पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी वाटून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता पाणी न घालता वाटलेला आहे। तर इथे मक्याचे दाणे घ्यायचे आहेत, ते मी वाफून घेतलेले आहेत, 1/4 कप घेतलेले आहेत, ते टाकायचे आहेत आणि छान असे भरडसर वाटून घ्यायचे आहेत। जास्त एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे। तर ते एका टोप्यात हे मी काढून घेणार आहे। काढून घेतल्यानंतर मी कच्चा बटाटा किसून पाण्यात टाकून पाणी नितळून घेतलेला आहे। तिथे मी 3 बटाटे घेतलेले होते, किसून घेतलेले होते आणि पाणी काढून त्याचे घेतलेलं होतं। आणि एक कांदा टाकला आहे बारीक चिरून चॉपरने। ते मक्याचे दाणे अख्खे मी टाकणार आहे। मक्याचे दाणे वाफून घ्यायचे आहेत। तिथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडंसं तिखट टाकायचं आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। ते इथे आपल्याला बेसन टाकायचं आहे। बेसन मी 2 मोठे चमचे प्रथम घेतलेला आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरपूरशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून। तिथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, ती टाकायची आहे। ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तिथे मिक्स करून घेतलेलं आहे, पण पीठ जरा सुटसुटीत आहे म्हणून अजून थोडंसं बेसन आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे। ते मी सर्व मिक्स करून घेत आहे। बेसन लागेल त्याप्रमाणे घालायचं आहे, कारण पाणी सुटतं बटाट्याला आणि कोथिंबीरला, आणि लगेच हे तळायला घ्यायचे आहेत। ते झालेलं आहे, मळून घेतलेलं आहे पीठ टाकून। तर मी थोडासा गोळाना गरम तेलात टाकलेला होता। जर तेलामध्ये हे व्यवस्थित होत असेल तर पिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे, नाहीतर हे सुटतात भजी। तर अशा प्रकारे मी भजी टाकून घेणार आहे। त्यामध्ये मीठ तुम्ही नंतर टाका, तळताना टाका, कारण जर मीठ आधीच टाकलं तर पाणी सुटेल जास्त, म्हणून मीठ नंतर टाकलं आणि तळायला घ्यायची आहे भजी। ते थोड्या ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। छान कुरकुरीत होतात ह्या भज्या। ते ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळून घेणार आहे। जसं लागेल त्याप्रमाणे बॅटरमध्ये बेसन किंवा तांदळाचं पीठ टाकायचं आहे, नाहीतर त्या तेलामध्ये सुटतील। ते इथे थोडा ब्राऊन कलर येत आला आहे।
तर मीडियम आचेवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत भजी. तुम्हाला जर पीठ असं थोडंसं पाणी असं वाटत असेल तर अजून बेसन किंवा तांदळाचं पीठ टाकू शकता. तांदळाच्या पिठाने थोडा कुरकुरीतपणा येईल. ते भजी तळून झालेले आहे. आता ही मी काढून घेत आहे चाळणीवर. तर ह्या मी काढून घेत आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा. जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.